दुसऱ्या फेरीचा खेळ चालू झालाय. कालच्या दिवसामध्ये खालापूर तालुक्यातील एक नंदनपाडा हा संघ फायनलसाठी प्रवेश केलाय. त्यांचं सुद्धा आपण करूया कौतुक, त्यांचं करूया अभिनंदन आणि वळूया मॅचकडे, जिकडे मैदानामध्ये सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. 24 बॉल्स 55 रन्स टू विन. पहिला बॉल ओव्हर पिच थोडंसं स्टेप आउट केलं होतं, ज्यामुळे स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि या बॉलवरती एकही धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडूने सांगता केली आहे ते सेकंड इनिंगची. बॉलिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळत आहेत कानोर टीम कडून. ऋतिक यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेत, जिकडे चेंडू 2 बाउन्स सीमारेषा पार झालाय. आलाय सेकंड इनिंग मधला पहिला चौकार, रनचेस मधला पहिला चौकार कौशल बोराडे यांच्या बॅट मधून. या आधीच्या बॉलवरती थोडेसे स्टेप आउट झाले होते, ज्यामुळे गोलंदाजाने लगेच ओळखलं होतं आणि ब्लॉक केलं होतं. यावेळेला मात्र खडे खडे या चेंडूला फेकून दिलं 4 धावांसाठी. हो, फसवलं, थोडस लांब ठेवलं, टप्पा चेंज केला, व्हेरिएशन दाखवलं आणि झटपट क्रिकेटमध्ये ॲज अ गोलंदाज तुमच्याकडे व्हेरिएशन असणं तेवढं गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन मैदानामध्ये दाखवलं. 3 बॉलवरती पहिल्या 4 धावा खर्च केल्यात. यावेळेला स्लॉट मधला बॉल खडे खडे आउट ऑफ द प्लॉट. आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा षटकार ठोकलाय ब्रँड ऑफ एक्सेल, ज्याचं नाव आहे कौशल बोराडे. व्हॉट अ हिट, मायटी हिट षटकार. आता मात्र रनचेसला सुरुवात झाली आहे, मैदान तापायला सुरुवात झाली आहे आणि ते तापवायला सुरुवात केली आहे ते कौशल बोराडे यांनी. काय फटका खेचला. ऋतिक वरती केले आक्रमण, 2 चेंडू जरूर निर्धाव टाकले, मात्र 4 मधील 2 बॉलला सीमारेषा पार पोहोचवण्यात यश आलंय. एक चौकार, एक षटकार. हा मॅच बॉल आलाय अंपायर. काय फलंदाजी करतायत कौशल सुद्धा, ज्या प्रकारे फलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये तेजस यांनी ओपनिंगला येऊन तीच फलंदाजी आपल्याला बघायला मिळते एक्सेल टीम साठी. आता कौशल त्यांचं कौशल्य दाखवतात, त्यांची गुणवत्ता मैदानामध्ये सिद्ध करतात. क्रिकेट असं गेम आहे, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागतं स्वतःला. शॉर्ट बॉल ऑफ साइडची दिशा, वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये अप्पर कट, चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पडलाय. ओव्हर पिच बॉलला स्लॉट मध्ये बनून आउट ऑफ द प्लॉट पाठवला. आता शॉर्ट पिच बॉलला स्क्वेअर कट, लेट कटचा फटका, दर्जेदार चौकार बघायला मिळाला. 14 रन स्कोर कार्ड वरती आहेत. जी सुरुवात पाहिजे होती एक्सेल टीमला ती सुरुवात मात्र मिळाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये असा दाखवा दम की चेंडू राहतील कमी आणि धावा होतील भरपूर आणि त्याच प्रकारचा फटका, स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. लास्ट बॉल वरती आले सिंगल आणि या सिंगल धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 15 रन्स. 18 बॉल मध्ये येणारे 18 बॉल, 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर मध्ये 40 धाव्यांची गरज आहे, ती म्हणजे एक्सेल टीमला. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात तर मिळाली आहे. याच रन रेटने खेळावं लागणार आहे. जी जबाबदारी कौशल वरती दिली होती ते कौशल स्वतः एक सिनियर खेळाडू आहे, स्वतः या संघाला चालवतात, त्यांच्या मार्गदर्शकाखाली पूर्ण टीम खेळ करते. ब्रँड ऑफ एक्सेल बॅटिंग करतायत. ऋतिक वरती आक्रमण केलं, 15 धावा पहिल्या ओव्हर मध्ये मिळाल्या. चांगली सुरुवात झाली, स्ट्राइक स्वतःकडे लास्ट बॉल वरती ठेवली. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. संगम तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहेत. अजूनही नॉन स्ट्राइक एंडला वाट बघतात, कधी त्यांच्या वाटेला बॅटिंग येणार, स्ट्राइक येणार आणि कधी त्यांच्या बॅटिंग मधली ती कला ते दाखवतील मैदानामध्ये. एक 360 फलंदाज आहे. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी कानोर टीमचा
अक्षय अक्षय देशमुख एक असा गोलंदाज ज्याला व्यावसायिक दर्जाचा खेळ व्यावसायिक स्तरावरती खेळ करण्याची संधी मिळाली होती. TDPL सुद्धा खेळला होता. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्याची वर्णी लागली होती तो अक्षय. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल अक्षय वर्सेस कौशल आपल्याला बघायला मिळतात. पहिलाच चेंडू तेच तर्रार याच्यावरती कोणतेही उत्तर नव्हतं. पहिलाच बॉल आला निर्धाव डॉट चेंडूने सांगता केली. यानंतरची मॅच शिरवली संघ त्यांच्या विरुद्ध खेळणार शिवशक्ती कडाव. टॉस जिंकलाय शिरवली टीम. तुमचा निर्णय आम्हाला सांगायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. ओके वर पिच बॉल बॅक टू द बॉलर खेळले होते. असे चान्सेस खूप कमी वेळा आपण बघतो की हाताला चिपकतात चेंडू. चांगला एफर्ट आपल्याला अक्षयचा बघायला मिळाला. हात टाकला होता बॉलवरती ज्यामुळे बघायला गेलं तर एक तरी धाव आपल्या टीमसाठी वाचवली आहे. अशा प्रकारे टाइम झाला होता. 2 धावा तर निश्चित होत्या जर समोर बॉल आला असता. सोळा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅच काटेकी टक्कर होणार यातील मात्रही शंका नाहीये. तेवढ्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. अक्षयांचा हा बॉल ऑफ साइडला खेचलाय. तिकडे मात्र टायमिंग नाहीये आणि सहज साध्या सोप्या पद्धतीने कॅचला केलीये ड्रॉप. टेक द कॅचेस विन द मॅचेस ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस. क्रिकेटचं सिंपल समीकरण आहे. अगदी आरामात कॅच घेण्याच्या नादामध्ये ऋतिक यांच्याकडून कॅच ड्रॉप झालाय. संगम यांना संधी मिळाली आहे. संगम थोडेसे आश्चर्यचकित झालेत की एवढा चांगला टाइम झाला होता. चेंडू मात्र हितेच खूप जवळच पडला तो चेंडू. मात्र चांगली गोष्ट घडली आहे की कॅच ड्रॉप झाली आहे एक्सेल टीम साठी. ते संगम अजूनही मैदानात उभे आहेत. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. कौशल स्ट्राईक वरती आले आहेत. अक्षय वर्सेस कौशल बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटलमध्ये शॉर्ट बॉल बॅटची आहे तिथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक स्वतःला सेटल करू शकलेला नाहीत बॉल वरती. या ओव्हर मधील दुसरी कॅच ड्रॉप दोन्ही फलंदाजांना मिळतंय जीवदान. आणि या जीवदान करता आलेल्या या बोनसच्या 4 धावा नव संजीवनी देणाऱ्या 4 धावा जर ही विकेट तुम्ही मिळवली असती ह्या जरा एफर्ट लावले असते या कॅच साठी तर मॅच सुद्धा तुम्ही जिंकता असते. कॅचेस घ्यावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. विदाउट टेकिंग कॅचेस यू विल नॉट विन द मॅचेस. फक्त फलंदाज किंवा गोलंदाज तुम्हाला मॅचेस जिंकून देऊ शकतात मात्र फिल्डर तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देऊ शकतात. यावेळेला आगळा वेगळा हा कंचा भावा सुपला शॉट. व्हॉट अ हिट. मैदानात बॅटिंग करतोय ब्रँड ऑफ एक्सेल कौशल बोराडे. आता मात्र 360 फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न कौशल यांचा झालाय. कॅच ड्रॉप जी संधी मिळाली त्या संधीचा केलंय सोनं. आणि या क्रिकेटमध्ये हे समीकरण आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतं. जेव्हा जेव्हा कॅच ड्रॉप होते त्याच्या नेक्स्ट बॉल होती चौकार षटकार जरूर फलंदाज ठोकतो. आपल्या मराठीमध्ये आपण असा बोलतो की एकदा वाघ जखमी झाला की तू जास्त घातक होतो. आणि त्याच प्रकारे फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. संगम मात्र एका धावेवरती खेळतात. बाकीच्या सर्व धावा ज्या कौशल्यांच्या बॅटमधून आल्या स्कोर कार्ड वरती रन्स लागल्यात त्या मात्र 25 धावा. अजूनही 30 रनची गरज आहे. मॅच अजूनही समानरित्या आपल्याला बघायला मिळते. 50-50 पोझिशन वरती आहे. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे मात्र दशा तीच चेंडू आउट ऑफ द पार्क. अजून एक दर्जेदार फटका कौशल यांच्या बॅट मधून. जी कॅच ड्रॉप केली त्यानंतरचे हे 2 दर्जेदार शॉट. एक सुपला आणि त्यानंतर समोरच्या दिशेला चोपलाय षटकार. 2 ओव्हर नंतर 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एका चांगल्या स्थितीमध्ये आता एक्सेल टीम बघायला मिळतीये. 12 बॉल आणि 24 धावा. 12 बॉल 24 रन. ही ओव्हर निर्णायक ओव्हर असणार आहे मॅचची. याच्यासाठी कोणावरती विश्वास दाखवणार कानोर टीम. पहिल्या इनिंग मध्ये तेजसने मन जिंकली तर या इनिंग मध्ये मन जिंकतोय तो म्हणजे ब्रँड ऑफ एक्सेल.
कौशल बोराडे, व्हॉट अ बॅटिंग. खऱ्या अर्थाने हे यश आहे या टुर्नामेंटचं, हे यश आहे श्री 11 जयशंकर चांदई संघाचं, हे यश आहे आपले उपसरपंच सन्माननीय अंकुशजी बागडे साहेबांचं. एकापेक्षा एक मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. 55 धावा होत्या चेस करत असताना 2 ओव्हरमध्ये बिनबाद 31 बनवल्यात. 12 बॉल 24 धावा. बघायला गेलं तर बॅटिंगच्या टीमचा पळा थोडासा भारी आहे, थोड्याशा ड्रायव्हिंग सीटवरती बघायला मिळत आहेत. मात्र हे क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, असा खेळ. प्रवीणजी दुगडे साहेबांच्या भाषेमध्ये आपले कॉमेंटेटर, क्रिकेट एक ऐसा गिरगिट रंग बदलने में देर नहीं लगती. कधी या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने परत एकदा झुकेल, मात्र त्यासाठी या बॉलरला त्याचे एफर्ट लावावे लागतील. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अंकित, ही ओव्हर निर्णायक ओव्हर आहे, मॅच टर्निंग ओव्हर बघायला मिळते. संगम स्ट्राईक एंड वरती आहेत. एक लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन, एक काव कॉर्नर आणि एक स्क्वेअर लेग आपल्याला बघायला मिळते. सुंदर फिल्डिंग सेट केली आहे. मात्र त्या फिल्डिंगच्या ला धरून गोलंदाजी करणार का अंकित, की त्याचा समाचार घेणार आता स्ट्राईकला आलेला संगम, ज्याला सुद्धा एक संधी मिळाली आहे. 12 बॉल आणि 24 धावा. 12 बॉल 24 धावा बनवल्या तर एक्सल आणि रोखल्या तर कानोर. कोणती टीम जाणार आजच्या दिवसामध्ये सेमी फायनल साठी, येणारे 12 बॉल सांगतील. ऑल ओव्हर फुल टॉस समोरच्या दिशेला खेळलेत. चांगली बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग, स्ट्राईक वरती आणलंय ते म्हणजे कौशल यांना. आता मात्र एक्सल टीम, तो विश्वास त्यांच्या डगआउट मध्ये सुद्धा जागा झालाय की मॅच त्यांच्या कब्जामध्ये. प्रत्येक धावेचं ते समर्थन करतात, चिअर करतात आपल्या टीमसाठी. आणि त्यांच्या सिनियर मोस्ट खेळाडू दोन्ही पण जे ब्रँड म्हणून जे ओळखलं जातं ते बॅटिंग करतात. दोन्ही पण खेळाडू ओपनिंगला आलेली जोडी आपल्या टीमसाठी चांगलं काम करतात. एक एक्झाम्पल सेट करतात. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि सेनापती, या संघाचा सेनापती एक कौशल, आणि सेनापती सेनाला लीड करतोय तशी फलंदाजी होतीये. येणाऱ्या 11 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजा फसलाय. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत वैभव थेर सर की हा चेंडू वाईड आहे. अंपायरच्या भूमिकेत ज्या खेळाडूने चांदई टीमचं नाव क्रिकेटच्या या पटलावरती मोठं केलंय तो वैभव थेर आपल्याला बघायला मिळतोय. हो, लोअर फील्ड टॉस ऑफसाईडच्या दिशेला. फुटवर्क नव्हतं क्रिकेटमध्ये, फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर त्याचा काही उपयोग नाहीये. कारण की दूरवरून खेळला कौशल्याने, बॅट पोहोचू शकलेली नाहीये बॉल पर्यंत. आलाय निर्धाव चेंडू. याच निर्धाव चेंडूची गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अंकितला प्रेशर बिल्ड करावं लागेल. मात्र प्रेशर कोण घेणार, फलंदाज की गोलंदाज. हा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुंदर डिलिव्हरी. लगातार 2 बॉल निर्धाव टाकलेत कौशल समोर. जो कौशल मैदानामध्ये पेटलाय त्याला मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय. अंकित कमबॅक करणार का, कारण की 2 बॉल कौशल्यांना डॉट टाकल्यानंतर कशा प्रकारे कामगिरी राहणार ह्या ओव्हर मध्ये, याच्याकडे लक्ष लागलंय आता मात्र कानोर टीमच्या प्रेक्षकांचं. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती परफेक्ट टप्पा, परफेक्ट कार्यक्रम. 3 बॉल वरती मागेल आणि अंपायर आमच्याकडे इशारा करतात वाईड साठी रेफर केलाय. या थर्ड अंपायरचा वापर आपण करू आणि निर्णय तुमच्यापर्यंत लवकरच कळू. वैभव थेरसर, दिस इज अ वाईड बॉल. थर्ड अंपायरचा इशारा आहे. रेफर केलं होतं बॅटिंग टीमने आणि ते मात्र सक्सेसफुल ठरलंय. वाईड एक्स्ट्रा रन असं वाटलं होतं की लगातार 3 बॉल डॉट आलेत का, मात्र हा बॉल वाईड आहे. पुन्हा एकदा बॅटल रंगलाय अंकित वर्सेस कौशल. यावेळेला समोरच्या दिशेला खेळलाय स्ट्रेट हिट. 2 क्षेत्ररक्षक बॉल वरती आलेत.
बॉलला फील्ड करतील, फेकी करतील, बरं तर दुसरी धाव इथे नव्हतीच कोणत्या प्रकारे, मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे कौशल्यासाठी संगम यांनी. नेक्स्ट मॅच मध्ये चॅलेंजर स्पोर्ट्स शिरवली संघ सबसे कातील सनी पाटील आपल्याला बघायला मिळतील आणि ऑपोजिट मध्ये शिवशक्ती कडाव तेवढाच ताकदवर संघ. एक मोठी लढत आपल्याला आपल्या भेटीला येते. नेक्स्ट मॅच असणार आहे. कुठेही जाऊ नका सगळे प्रेक्षक आणि जे घर बसल्या आपल्या या टुर्नामेंटचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत उपसरपंच चषक 2026 मध्ये. या बॉलवरती सिंगल आली, विकेट सुद्धा गेली आहे. पहिले फलंदाज बाद झाले संगम. धावा लागला स्कोर कार्ड वरती तर म्हणजे 35. अजूनही 20 रनची गरज आहे. लोअर फुल टॉस तिथे कव्हर शॉर्ट कव्हरच्या फिल्डरच्या डोक्यावरतून चेंडू चालला होता. चेक करायचा आहे. मी थर्ड अंपायरला पुन्हा एकदा विनंती करेल. फिल्डरने चांगला एफर्ट लावला होता. हा चौकर आहे की नाही यावरती आता मात्र आपण थांबलोय कारण की निर्णायक रन्स असणार आहेत. प्रत्येक धाव इथून येणारे निर्णायक असणार आहे ती म्हणजे सेमीफायनलला जाणाऱ्या संघासाठी. मी दिनेशजी पाटील साहेबांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. शिरवलीचे दिनेशजी पाटील साहेब त्यांना माझी विनंती असेल की तुम्ही मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा साहेब. यायचं आहे. आयोजक कमिटी तुमची वाट बघतीये. सेफ आहे. धावा धावून पूर्ण केल्या त्या 2. या 2 धाव्याने 37 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 7 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आहे. ओ खूप जोरवर बॅट फिरवली होती मात्र बॅटला चेंडू स्पर्श झालेला नाहीये. व्हॉट अ कमबॅक. मी आधीच म्हटलं होतं इम्पॉर्टंट ओव्हर आणि त्याच प्रकारे हाताळली आहे ती गोलंदाज अंकित याने. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिले ते म्हणजेच कानोर टीमला. व्हॉट अ ओव्हर. फक्त 6 रन्स या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. 6 बॉल मध्ये 18. 2 ओव्हर मध्ये 24 होत्या. आता 6 बॉल मध्ये 18चं समीकरण मैदानात बघायला मिळते. अशा वेळेला कानोर टीम कोणावरती विश्वास दाखवणार. सिनियर खेळाडू के यंगस्टर कोण घेणारी जबाबदारी मॅच सोडवण्याची. गोलंदाजीसाठी तेजस पहिल्या इनिंगचा हिरो विथ द बॅट. आता विथ द बॉल डिलिव्हर करणार का की त्यांना ऑपोजिट मध्ये बॅटिंग करत असताना रोखणार दोन्ही फलंदाज. जिकडे चांगली लय मिळाली कौशल्यांना तर त्यांच्या ऑपोजिट मध्ये खेळायला आलेत. बंटी वाजवावी लागेल गोलंदाजाची घंटी. पहिले 3 चेंडू खूप निर्णायक आहेत. पहिल्या 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं, रन्स येणं गरजेचं आहे जर मॅच सोडवायची असेल, सोपी करायची असेल. मात्र लास्ट बॉल पर्यंत मॅच जाणार. उपसरपंच चषकाचा हात थर्रार या चांदईच्या मैदानापासून सरांच्या भेटीला आलाय आणि तो सर्वांना घरपोच पोहोचवण्याचा प्रयत्न आमचे केटीसी लाईव्ह करतात. येस रस्त्यावरती गाड्या ज्या लावल्या असतील त्या थोड्या साईडला करा. अडचण ठेवू नका येणाऱ्या आतमध्ये येणाऱ्या गाड्यांसाठी. व्यवस्थित पार्क करा. तेजसचा हा बॉल बॅटची इनसाइड एज. इथे काय घडलंय. थोडस सेन्सिबल क्रिकेट खेळायला पाहिजे होतं. स्ट्राईक जर कौशल्य द्यायची आहे तर उभं राहणं गरजेचं होतं. बॅटिंग स्ट्राईकवरच्या बॅट्समनला त्यांनी केली आहे चुकी आणि ह्या चुकीला कदाचित माफी नसणार आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. डायरेक्ट हिट गोटी नेम त्याने मैदानामध्ये दाखवलंय.